चालू घडामोडींमध्ये 30पैकी 30 मार्क मिळवण्यासाठी कसा अभ्यास करायचा किंवा कसा अभ्यास करावा या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे. सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी की तुम्ही देखील ऐकलेलं असाल. बघा, 2 वाट सुरू असतात, जे एका जंगलातून जात असतात. चालत असताना बघा, त्यांना असं दिसते की एक वाघ आपल्या पाठीशी लागलेला आहे. हे जेव्हा त्यांना समजते तेव्हा ते दोघेही पळू लागतात. पळता पळता बघा, दोघांना देखील धाप लागू लागते, दोघे देखील दमतात. त्यातला एक एक जो वाटसरू असतो, तो पहिल्या वाटसरूला म्हणतो की अरे, आपण इतक्या फास्ट पळणार आहे का की आपण वाघाला देखील बीट करू. ओके, आपण वाघापेक्षा तर जास्त फास्ट पळू नाही शकत. तर तो पहिला वाटसरू काय म्हणतो बघा, जो की म्हणजे एक बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. तो म्हणतो, मला वाघापेक्षा फास्ट नाही पळायचं, तर मला तुझ्यापेक्षा जास्त फास्ट पळायचं आहे. बघा, तो काय म्हणतो, मला वाघापेक्षा जास्त फास्ट नाही पळायचं, मला तुझ्यापेक्षा जास्त फास्ट पळायचं आहे. ही गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत देखील लागू पडते. बघा, आपण ज्या पद्धतीने ते 2 वाटसरू वाघाला बीट नाही करू शकत, त्याच पद्धतीने बघा, आपण देखील आपला इथून पुढचं तुम्ही 10 वर्ष जरी घेतलात तरी देखील तुमचा अभ्यास परिपूर्ण कधीच होणार नाही आहे. पण बघा, आपण काय करू शकतो बघा, की ज्या पद्धतीनं त्या पहिल्या वाटसरूची भूमिका होती की मला वाघाला नाही बीट करायचं, मला माझा जो दुसरा प्रतिस्पर्धी आहे, दुसरा वाटसरू आहे, त्याच्यापेक्षा मला फास्ट पळायचं आहे. हीच भूमिका जर का आपण स्पर्धा परीक्षेमध्ये ठेवली तर बघा, आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता बघा, हे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे मला सांगायचं काय आहे बघा, की मी तुम्हाला उदाहरणासोबत सांगतो. बघा, आपण चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना स्कीम्स वाचतो. ओके, स्कीम आपण वाचतो. आता यामध्ये बघा, ट्रॅडिशनल वेनं आपण जर का गेलो तर आपण काय करतो, त्यामध्ये त्या स्कीमची डेट काय आहे, ओके, हे आपण पाहतो. कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षी लागू केली, ठीक आहे, ती योजना कुठून लागू केली, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून लागू केली, हे आपण वाचतो. त्याचं एम आपण वाचतो, त्याचे लाभार्थी वाचतो, ठीक आहे, आणि त्याचं नेचर काय आहे, म्हणजे ती सेंट्रल सेक्टर स्कीम आहे की सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. याला आपण मराठीमध्ये म्हणतो की केंद्रीय क्षेत्र योजना आहे की केंद्र प्रायोजित योजना आहे. ओके, आता बघा, हा तर झाला ट्रॅडिशनल अप्रोच. आपल्याला बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये आता यश मिळवायचं असेल तर बघा, आपल्याला काय करायला पाहिजे की थोडंसं स्मार्ट वेनं वर्क करायला पाहिजे. बघा, मी तुम्हाला तुम्ही स्कीम वाचता, हे 4 मुद्दे घेऊन डोक्यासमोर, म्हणजे हे 4 मुद्दे ठेवून तुम्ही काय करता, एखादी स्कीम वाचता. पण बघा, या पद्धतीने गेलात, कन्फ्युजन खूप जास्त होणार आहे. एक थोडासा स्मार्ट वे काय आहे बघा, की आपल्याला ॲव्हरेजपेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे आपण याला ॲव्हरेज प्लस 1% म्हणू, इतरांपेक्षा जी इतर लोक करतात ना, त्यापेक्षा 1% आपल्याला जास्त काम करायचं आहे. 1% जास्त काम काय करायचं आहे बघा, एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की आपल्याला नेचरवर प्रश्न येतो की एखादी योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे की सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. मग आता बघा, आपण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, ज्यामुळे आपलं कन्फ्युजन कमी होईल. ज्या काही सेंट्रल सेक्टर स्कीम आहेत तर त्या एकाच ठिकाणी मेन्शन करून ठेवायच्या. जसे की बघा, मी तुम्हाला सांगतो, श्रमयोगी मानधन योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, स्वामित्व योजना, स्वदेश दर्शन योजना, मुद्रा योजना आणि स्किल इंडिया योजना. या काय आहेत सांगा मला, की या सेंट्रल सेक्टर स्कीम आहेत. ओके, जर का तुम्ही अशा पद्धतीनं काय केला की एक म्हणजे इथून पुढं अभ्यास करत असताना बघा, एक सेपरेट ब्लँक पेज त्यासाठी करूनच ठेवायचं, की या ठिकाणी लिहून ठेवायचं की सेंट्रल सेक्टर स्कीम. मग जशा जशा योजना तुमच्या वाचनात येतील तसं त्या ठिकाणी काय करत जायच्या, पुट करत जायच्या. यामुळं काय होईल बघा, की आपलं कन्फ्युजन काहीच राहणार नाही. आपल्याला बघा, 2 मार्क देखील खूप मॅटर करतात. आणि अशाच पद्धतीनं बघा, की तुम्ही 2-2 मार्क इतरांपेक्षा जास्त मिळवू शकता. आता बघा, नव्यानं वाचण्यासारखं काही नाही आहे. ऑलरेडी तुम्ही आता 28 तारखेला एक्झाम होती, या दृष्टीनं तयारी केलेला देखील होता. आता इथून पुढं थोडंसं आपल्या तयारीला रिफाईन करायचं असेल तर या पद्धतीनं आपल्याला वर्क करावं लागेल, की आपलं कन्फ्युजन आपल्याला कमी करावं लागेल. आणि हे कन्फ्युजन या पद्धतीनं, जसं मी तुम्हाला बोललो की सेंट्रल सेक्टर स्कीम ज्या आहेत तर त्या एकत्र मेन्शन करून ठेवा. असंच बघा, सेम सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहेत. ओके, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहेत. अगेन दुसऱ्या पेजवर एक टायटल लिहून ठेवायचं की सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम. आणि अभ्यास करत असताना बघा, ज्या वेळी आपल्याला सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम दिसून येतात त्यावेळी काय करायचं की त्या योजना त्या पेजवर लिहून ठेवायच्या. ओके, अशाच पद्धतीनं बघा, आता या ठिकाणी मी ह्या सेंट्रल सेक्टर स्कीम मेन्शन केलेल्या आहेत.
सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमची लिस्ट देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल मंजिल ICS या नावानं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील दिलेली आहे, तर त्या लिंकवरून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ती देखील लिस्ट पाहून घेऊ शकता. अर्थात बघा, या ठिकाणी मला तुम्हाला हे शिकवायचं नाही आहे की ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे आणि हे सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. हे शिकवणं माझा उद्देश नाही आहे. मला फक्त सांगायचं या ठिकाणी हे आहे की इथून पुढे तुम्ही या पद्धतीने विचार करत चला, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन कमी करता येईल. लक्षात येते? ओके. अगेन अजून एक मुद्दा बघा की आपल्याला डेट विचारली जाते. मग जर का समजा तुम्ही प्रत्येक योजना, जसं की बघा आता बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे, ठीक आहे, ही योजना सेपरेट वाचली. अगेन मुद्रा योजना आहे, ठीक आहे, ही योजना सेपरेट वाचली. आता बघा, ह्या सेपरेट वाचण्यामुळे काय होते बघा की आपलं कन्फ्युजन खूप जास्त होते. या उलट फक्त तुम्ही एक बारीक ऑब्झर्वेशन करायचं की आता बघा मी तुम्हाला सांगतो की एक क्रोनॉलॉजी बघा कसं लक्षात ठेवू शकतो. बघा आपण जानेवारी 2015 ही गोष्ट आहे, ठीक आहे. जानेवारी 2015मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना लॉन्च केली, ठीक आहे. अगेन फेब्रुवारी 2015 लगेच नेक्स्ट महिन्यामध्ये सॉईल हेल्थ कार्ड ही योजना लॉन्च केली, ठीक आहे. जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं, मार्चमध्ये कोणतीही योजना म्हणजे नाही असं समजून चला, ठीक आहे. एप्रिलमध्ये काय करण्यात आलं बघा, एप्रिल 2015मध्ये मुद्रा योजना लॉन्च केली, ठीक आहे. एप्रिलमध्ये मुद्रा, ठीक आहे. एप्रिलनंतर बघा मे महिना येतो. मे महिन्यामध्ये जीवन ज्योती योजना लॉन्च केली मे 2015मध्ये. त्यानंतर सुरक्षा विमा योजना लॉन्च केली. म्हणजे लक्षात येते का बघा की तुम्ही ज्या ट्रॅडिशनल वेने विचार करत होता या पद्धतीने विचार करा की जानेवारी नंतर लगेच फेब्रुवारी महिना आला, फेब्रुवारीमध्ये या योजना लॉन्च केलेल्या आहेत, मग एप्रिलमध्ये या योजना लॉन्च केल्या आहेत. असं जर का क्रोनॉलॉजी लक्षात घेतलात ना, तर बघा लक्षात ठेवणं, गोष्टी दीर्घकालावधीसाठी रिटेन करणं आपल्यासाठी इझी बनून जाईल. लक्षात येते? आय होप की मला जे सांगायचं आहे मी ते व्यवस्थितपणे डिलिव्हर करत आहे. अगेन बघा, करंट अफेअर्समध्ये आपण इंडेक्सचा अभ्यास करतो. जर का तुम्ही PYQ ॲनालिसिस केलेला असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल की इंडेक्सवर आपल्याला प्रश्न विचारतो. मग इंडेक्सवर कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो की तो इंडेक्स कोण पब्लिश करतो यावर प्रश्न आहे. त्या इंडेक्समध्ये, त्या निर्देशांकामध्ये किंवा त्या अहवालामध्ये भारताचा रँक काय आहे यावर प्रश्न येतो. आणि त्याच्या स्केलवर देखील प्रश्न विचारला जातो. जसे की बघा, त्याची रेंज किंवा स्केल 0 ते 100मध्ये मोजतात की 0 ते 1 यामध्ये मोजतात. मग आता बघा, ट्रॅडिशनल वेनं आजपर्यंत तुम्ही काय करत आलेला आहात बघा की इंडेक्स घेतला, या गोष्टी बघत आलेला आहात. पण आता इथून पुढं काय करत चला बघा की 0 to 100 स्केल जिथं आहे तर त्यांना एकत्रितपणे मेन्शन करा. आता बघा, ऑलरेडी आपण एक पेज सेंट्रल सेक्टर स्कीमसाठी ठेवले, दुसरं पेज सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमसाठी ठेवलेलं आहे. आता तिसरं पेज एक रिझर्व ठेवा, ज्यामध्ये लिहून ठेवा की 0 ते 100 ज्या इंडेक्सचा स्केल आहे तर त्या एकत्रितपणे मेन्शन करा. जसे की बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स 0 ते 100मध्ये मोजला जातो. SDG इंडिया इंडेक्स 0 ते 100मध्ये मोजला जातो. अगेन एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 0 ते 100मध्ये मोजला जातो. यामुळं काय होईल बघा की कन्फ्युजन अजिबात राहणार नाही. ओके. तसंच बघा, स्केम 0 ते 1मध्ये वेगवेगळ्या ज्या इंडेक्स आहेत ते मोजल्या जातात. अगेन याची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. मला या ठिकाणी अगेन मी रिपीट करतो की करप्शन परसेप्शन इंडेक्स हा 0 ते 100 या स्केलवर मोजला जातो. हे सांगणं माझा या ठिकाणी उद्देश नाही आहे. माझा उद्देश हा आहे की तुम्ही या पद्धतीनं गोष्टी सेपरेट करून ठेवा, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन अजिबात होणार नाही. कारण की बघा, अगेन मी रिपीट करतो, आता नव्याने अभ्यास करण्यासारखं काहीच नाही आहे. ऑलरेडी तुम्ही 28 तारखेला टार्गेट धरून अभ्यास करतच आलेला आहात. ओके. आता फक्त ज्या गोष्टी आपण केल्यात त्यांना रिफाईन करण्याची गरज आहे. ज्यामुळं काय होईल बघा की मला चालू घडामोडींचे 30 पैकी 30 मार्क मला मिळवता येतील. ओके. अगेन मी बघा या ठिकाणी त्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या एक्झाममध्ये येतात. एक्झाममध्ये स्कीम विचारला जातो, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. एक्झामवर इंडेक्सवर प्रश्न येतो करंटच्या संदर्भात, ठीक आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. ओके. अगेन बघा, रँक देखील असेच आहे. हां बघा, तुम्ही सेपरेट इंडेक्सची सेपरेट रँक पार्ट करतो म्हटलात, अगेन खूप कन्फ्युजन होणार आहे. या उलट बघा, एक क्रोनॉलॉजी वाईज तुम्ही काय करत चला की एक पेज यासाठी देखील बनवा. जसं तुम्हाला एखादे रँक दिसून आली, जसं समजा फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, एक सेकंड वेट करा.
ठीक आहे बघा, फ्री स्पीच इंडेक्स, ओके, फ्री स्पीच इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 24वा आहे. ओके, आणि फ्युचर स्किल इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक 25वा आहे. बघा, ज्यावेळी तुम्ही हे तुम्हाला एका चार्टमध्ये स्पष्टपणे दिसून येईल ना, तर तेव्हा बघा आपलं माइंड देखील या गोष्टी लक्षात ठेवतो. हां, बघा तुम्ही ट्रॅडिशनल वेनं रट्टा मारतो म्हटलात ना, अगेन खूप कन्फ्युजन होणार आहे की आपलं भारताचा इंडेक्स किती होता, खूप कन्फ्युजन होणार आहे. या उलट बघा माइंडमध्ये देखील एक कंपार्टमेंट करून ठेवा की असं मी काय केलेलं की एक लिस्ट आउट बनवलेली, त्यामध्ये मला दिसलेलं की फ्री स्पीच इंडेक्स जे आहे त्यावर भारताचा क्रमांक 24 होता. एक लिस्टच बनवून ठेवायची क्रोनॉलॉजी वाईज, पहिला रँक कशाचा आहे का, दुसरा कशाचा आहे का, चौथा कशाचा आहे का, जे नाही त्याला सोडून द्या. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीनं जर का केलं ना तर बघा लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी इझी बनून जाईल आणि आपलं एक्झाममध्ये कन्फ्युजन अजिबात होणार नाही. ओके, अगेन बघा आता हा प्रश्न रिसेंटली 1-2 वर्षामध्ये तर विचारण्यात आलेला नाही आहे, पण मागे काही वर्षामध्ये प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला जोड्या लावायला प्रश्न आहे. एकीकडे आपल्याला प्राण्यांची नावे दिलेली आहेत, ओके, प्राण्यांची नावे दिलीत, आणि दुसरीकडे त्यांचा IUCN स्टेटस काय आहे यावर प्रश्न आहे. अगेन बघा आपण अनेक विद्यार्थी याला स्किप करून टाकतात की कशाला करायचं राहू दे, पण बघा जसं बोलतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसंच 2-2 मार्क हेच तुम्हाला लीड देणार आहेत. लक्षात येते? त्यामुळं आता शिल्लक काय ठेवायचं नाही आपल्याला, जे झाले त्याला स्ट्रॉंग करायचं आहे आणि ज्या गोष्टी आपण करतो नंतर बघतो असं म्हणून ठेवलेलो त्या गोष्टी देखील आपल्याला परफेक्ट करायच्या आहेत. त्यामुळं हे या ज्या स्पीसीज त्यांचा स्टेटस आहे IUCN हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता बघा अगेन तुम्ही कितीतरी स्पेसीज आहेत, बरोबर आहे का, मग ते रट्टा मारून लक्षात ठेवतो म्हटला खूप कन्फ्युजन होणार आहे. या उलट काय करायचं बघा, सिम्पली एक पेजवर या पद्धतीनं तुम्ही त्याचे 3 भागात रूपांतर करा. एकीकडे लिहा क्रिटिकली एंडेंजर, त्यानंतर एंडेंजर, आणि तिसरी लिस्ट आहे वल्नरेबल. जसं तुमच्या वाचनात ज्या गोष्टी येतील, चायनीज पँगोलिन क्रिटिकली एंडेंजर आहे, ओके, मग तिसऱ्या दिवशी वाचत असताना मला लक्षात आलं की इंडियन पेंगोलिन एंडेंजर आहे. मग बघा हे स्पष्टपणे जर का तुम्ही लिहून ठेवलात ना, अगेन कन्फ्युजन कमी होणार आहे तुमचं, तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे की तुमचा मेंदू जो आहे ना त्याला जो व्हिज्युअली जे दिसते ना तर तो पटकन रिटेन करतो. मेंदूला स्पष्टपणे दिसेल की मी पहिला कॉलम क्रिटिकली एंडेंजर बनवलेला, त्यामध्ये चायनीज पँगोलिन हे नाव टाकलेलं. दुसरा कॉलम माझा एंडेंजरचा होता, त्यामध्ये मी इंडियन पँगोलिन हे नाव टाकलेलं. आणि बघा यालाच कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणतात. ओके, जेव्हा तुम्ही कम्पेअर करता ना गोष्टी तेव्हा त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप इझी बनून जाते. ओके, अगेन अशा प्राण्यांची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. ओके, ती देखील तुम्ही पाहून घेऊ शकता. पुढं बघा आपल्याला महाराष्ट्राचा रँक विचारला जातो. ओके, त्यामध्ये महाराष्ट्राचा रँक काय आहे, तर बघा अगेन तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो म्हणलात खूप कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळं बघा एक 5वं पान यासाठी बनवा की महाराष्ट्र रँकिंग. मग जशा तुमच्या वाचनात गोष्टी येतील, जसं की बघा खेलो इंडिया यूथ गेम यामध्ये महाराष्ट्राचा रँक फर्स्ट आहे, मग पटकन त्या ठिकाणी लिहून टाकायचं खेलो इंडिया यूथ गेम महाराष्ट्र पहिला आहे. खेलो इंडिया बीच गेम यामध्ये महाराष्ट्राचा रँक सेकंड आहे, पटकन त्या पेजवर लिहून टाकायचं की सेकंड रँक या गोष्टीचा आहे. असं जर का केलात ना, ज्या गोष्टी आपण व्यवस्थित सेग्रिगेट केलो तर आपल्या माइंडला देखील क्लॅरिटी मिळते, आणि जिथं माइंडला क्लॅरिटी मिळते तिथं कन्फ्युजन दूर होते आणि मार्क मिळण्यासाठी जास्त वाव असतो. यालाच म्हणतात इतरांपेक्षा थोडंसं जास्त काम करणे. आता बघा अनेक जण या लेवलपर्यंत येऊन पोचलेले आहात, अनेकांनी खेलो इंडिया यूथ गेममध्ये महाराष्ट्राचा रँक पहिला आहे हे सर्वांना माहीत आहे, पण थोडंसं इतरांपेक्षा जरासं वेगळं, जेणेकरून माझं कन्फ्युजन कमी होईल यासाठी तुम्ही. त्यानंतर पहा मित्रांनो, आपल्याला इंडिया इज अ प्रेसिडेंट ऑफ म्हणजे भारताने या वर्षामध्ये कोणकोणत्या समित्यांचे किंवा कमिशनचे किंवा ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे यावर आपल्याला प्रश्न येतो. मग आता एक ॲव्हरेज अभ्यास करणारा विद्यार्थी काय करतो बघा, की जानेवारीच्या करंट अफेअर्समध्ये वाचलं की इंडिया इज अ चेअरमन ऑफ UN नार्को ड्रग कमिशन, आणि समजा एक मार्चमध्ये वाचलं की बे ऑफ बेंगॉल
इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचा भारत काय आहे, अध्यक्ष आहे. मग आता यामुळं हे तर झालं ॲव्हरेज. ठीक आहे, ॲव्हरेज विद्यार्थ्याचं अभ्यासाचं स्वरूप. आपल्याला ॲव्हरेजपेक्षा 1% जास्त काम करायचं आहे. मग आता काय करायचं बघा, की अगेन एक सेपरेट पेज घालून ठेवायचं की इंडिया इज अ चेअरमन ऑफ, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल, जिथं जिथं तुम्हाला दिसेल तिथं तिथं काय करायचं की पटकन या पेजवर लिहून टाकायचं की भारत कशा कशाचा अध्यक्ष आहे. बघा आपण एवढं सगळं करतो, याचं पर्पज काय तुम्हाला लक्षात येते का? बघा याचं पर्पज हेच आहे की आपलं कन्फ्युजन आपल्याला कमी करता येईल. लक्षात येते? ज्यांनी ज्यांनी बघा मॉक टेस्ट दिलेली आहे त्यांना किंवा ह्याच्या आधीचे ज्यांनी अटेम्प्ट दिलेले आहेत ती ही गोष्ट रिलेट करू शकतात की 2 तासामध्ये एवढं प्रेशर बिल्टअप झालेलं असते की येणारे प्रश्न देखील आपले काय होतात, चुकून जातात. ओके, मग अशावेळी त्या 2 तासामध्ये आपल्याला आपलं कन्फ्युजन कमी करायचं असेल तर या थोड्याशा स्मार्ट वेने आपल्याला अभ्यास करावा लागेल. बघा मी मागं 1-2 वेळा तरी ही गोष्ट बोललो आहे आणि आता तिसऱ्यांदा देखील बोलतो की मला या ठिकाणी तुम्हाला हे टीच करायचं नाही आहे की इंडिया या गोष्टीचं अध्यक्षपद आहे, पण मला हे सांगायचं आहे की तुम्ही या पद्धतीनं देखील अभ्यास करू शकता जेणेकरून आपलं कन्फ्युजन कमी होईल. ओके, त्यानंतर बघा कॉन्फरन्स. ठीक आहे, एखादी कॉन्फरन्स भारतात झालेली असेल तर ती भारतात कोठे झाली याच्यावर देखील प्रश्न येतो. आय थिंक 2023 की 2024मध्ये या एकाच वर्षामध्ये 2 कॉन्फरन्सवर प्रश्न विचारलेला की या कॉन्फरन्स कोठे झालेल्या आहेत. मग बघा एक स्मार्ट वे काय आहे की ज्या ज्या ठिकाणी एखादी कॉन्फरन्स झालेली आहे, फॉर एक्झाम्पल बघा दिल्लीमध्ये झालेल्या कॉन्फरन्स एका पेजवर जर का तुम्ही लिहून ठेवला, सॉईल कॉन्फरन्स, कोऑपरेशन कॉन्फरन्स, ओके, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट, कार्बन मार्केट कॉन्फरन्स, या कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झालेल्या आहेत. एका पेजवर जेव्हा तुम्हाला दिसेल आणि वारंवार तुमच्या जेव्हा डोळ्यासमोर जाईल ना तेव्हा बघा तुमचं कन्फ्युजन कमी होईल. आपण म्हणतो ना की पटकन आपल्याला या गोष्टी क्लिक होत जातील. आय होप की या गोष्टी समजल्या असतील. आता बघा तुमचा एक पुढचा प्रश्न असेल की तुम्ही म्हणाल की सर हे तर करंट अफेअर्सचे टॉपिक झाले, स्टॅटिक सब्जेक्टसाठी काय? स्टॅटिक सब्जेक्टसाठी देखील असा अभ्यास करता येतो का? तर याचं उत्तर आहे येतो. आता कसं हे मी पुढे 2 व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगणार आहे. एक तर बघा पॉलिटीचा व्हिडिओ असेल, त्यामध्ये कसा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला जाऊ शकतो हे सांगेन, आणि दुसरा सायन्सचा अभ्यास असेल की त्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी कशा पद्धतीनं आपण करू शकतो. इवन बघा पॉलिटीसाठी आपण एक कोर्स देखील लॉन्च केलेला आहे. या कोर्सची वैशिष्ट्य बघा, वैशिष्ट्य सांगण्याआधी आपण क्रेडिबिलिटीबाबत बोलूया की विश्वासार्हता काय आहे, तुम्ही हा कोर्स का परचेस करावा. तर बघा या कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की या कोर्समध्ये क्वालिटी कंटेंट नाही तर तुम्ही तसा मला मेसेज करा. तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता 100% फी ही रिफंड देण्यात येईल. ओके, आज बघा या स्पर्धेच्या युगामध्ये कोणीही रिफंडबाबत बोलत नाही, पण बघा जर का तुम्हाला वाटलं की या कोर्समध्ये काही क्वालिटी नाही, मी तुम्हाला 100% रिफंड देतो. तर चला आपण वैशिष्ट्यांबाबत बोलूया की या कोर्सची काय वैशिष्ट्य आहेत. तर पहिले वैशिष्ट्य बघा, आपण यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडीचा वापर केलेला आहे. एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा, एक विधान आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे मला सांगा. जेव्हा व्हाईस प्रेसिडेंटचं पद हे रिक्त होते तेव्हा ते पद 6 महिन्याच्या आत भरावं लागते. हे विधान आहे. आता तुम्ही मला हे सांगायचं आहे की हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे. व्हाईस प्रेसिडेंट न्यूजमध्ये होतं. ओके, त्यामुळे आता व्हाईस प्रेसिडेंट यावेळी महत्त्वाची घटना आहे, व्हाईस प्रेसिडेंटवर प्रश्न येऊ शकतो. मग तुम्ही मला हे सांगायचं आहे की उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंटचं पद जेव्हा रिक्त होते तर ते पद 6 महिन्याच्या आत भरावं लागते. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे हे मला सांगायचं आहे. तर थोडंसं रिकॉल करा, बघू, सांगा की बरोबर आहे की चुकीचं आहे. तर बघा हे मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. कारण का बघा, व्हाईस प्रेसिडेंटचं पद जेव्हा रिक्त होते ना तेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की ॲज सून ॲज पॉसिबल ते पद भरावं, ॲज सून ॲज पॉसिबल ते पद भरावं. पण आपल्याला एक्झामच्या प्रेशरमध्ये हे विधान बरोबर वाटते. का माहिती आहे? कारण ह्याचं असं आहे की बघा संविधानामध्ये प्रेसिडेंटचं पद जेव्हा रिक्त होते तेव्हा ते पद 6 महिन्याच्या आत भरावं अशी प्रोव्हिजन आहे. मग हे सगळं कन्फ्युजनचा दूर करायचं असेल तर बघा आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करावी लागेल. ज्या गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करतात एकत्र लिहून टाकायचं. बघा प्रेसिडेंटचं पद, इकडं व्हाईस प्रेसिडेंटचं पद जर का रिक्त झालं 6 महिन्याच्या आत भरणे गरजेचं आहे. व्हाईस प्रेसिडेंटचं पद रिक्त झालं तर 6 महिन्याच्या आत भरण्याची तरतूद नाही. या उलट बघा या ठिकाणी ॲज सून ॲज पॉसिबल हे पद भरावं लागते. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट दिसेल ना स्पष्टपणे कंपॅरेटिव्ह, तुमचं कन्फ्युजन कमी होईल. आणि याच ठिकाणी बघा तुम्ही ॲव्हरेजपेक्षा 1% जास्त स्कोअर करू शकता. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो बघा की आपल्याला वाघाला नाही बीट करायचं, आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धीपेक्षा 1% जास्त काम करायचं आहे.
ओके. आणि हे काम अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. हे आपली पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य बघा, आपण यामध्ये ॲक्टिव्ह रिकॉल या मेथडचा वापर केलेला आहे. आता ॲक्टिव्ह रिकॉल काय असते हे तुम्हाला डेमो लेक्चर पाहिल्यानंतरच समजेल. पण मी तुम्हाला याबाबत थोडक्यात सांगतो की केलेल्या अभ्यासाची ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण याच ठिकाणी रिव्हिजन देखील करतो. ओके. त्यामुळे बघा या ठिकाणी तुम्हाला लर्निंग देखील होते, रिव्हिजन देखील होते. ओके. तर बघा, जास्त विलंब न करता आजच तुम्ही आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. करायचं काय आहे बघा, की प्लेस्टोरला जाऊन मंजिल ICSE ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये कोर्स या सेक्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स आपला दिसेल. याची फी ही फक्त ₹99 आहे. शेवटी बघा, तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी मंजिल ICSE आपल्या चॅनलवर क्वालिटी कंटेंट मिळत आहे, माझे एफर्ट्स जेन्युइन आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या स्टडी सर्कलमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे इतरांना देखील फायदा होईल. थँक्यू.